नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. मंत्री धनंजय मुंडे काल अचानक भगवानगडावरती पोहोचले. रात्री त्यांनी भगवानगडावरतीच मुक्काम केला. आज त्यांच्या हस्ते पूजा पार पडणार आहे. त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असताना भगवानगडावरती जाऊन नामदेव महाराजांची चर्चा त्यांनी केली. अलीकडच्या काळात विशेषतः 2024 मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातला दुरावा कमी झाल्याचं दिसलं. धनंजय मुंडेंनी भगवानगडावरती जाऊन दर्शन घेतलं, त्यामुळे त्यांच्या संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून आलंय. धनंजय मुंडे यांच्या भगवानगडावरील अचानक भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय आणि त्यांच्या या भेटीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. एक मोठी बातमी पुण्यात नाही. पुण्याच्या 2 माजी आमदारांनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये भेट घेतली. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांच्याकडनं पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. तर हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि हडपसरचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांच्याबरोबरच उबाठाचे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने आणि ठाकरेंच्या पक्षाचे संगमेश्वरचे माजी आमदार गणपत कदम आणि ठाकरेंच्याच पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची माहिती मिळते. या सगळ्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसात.